झालेलं आहे। एकूण आज दिवसभराच्या घडामोडी कशा पद्धतीने असणार आहेत? महत्त्वाचं म्हणजे आम्ही आता शिष्टमंडळाच्या सोबतच जात आहोत आणि थोड्याच वेळात ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। हे जे शिष्टमंडळ दिसतं या साईडला, या ज्या गाड्या चाललेल्या आहे, या सगळ्या गाड्या त्या सगळ्या ज्या पहिल्या गाडीमध्ये जी आहे गाडी, ती त्या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे आणि सोबतच या गाड्यांच्या माध्यमातून जर बघितलं आपण तर या सगळ्या याच्यामध्ये एक महत्त्वाचं हे आहे की ही जी गाडी आहे समोरची, या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे, अमित साटम आहे आणि या गाडीमध्ये जर बघितलं आपण तर एक प्रकारे एक 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 या माध्यमातून या मी कॅमेरामॅन म्हणतोय की गाडी दाखवावी आणि गाड्यांमध्ये ती सर्व किरीट सोमय्या आहेत आणि या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहेत, राहुल नार्वेकर आहेत। या सगळ्या याच्यावर बघितलं तर आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती की किरीट सोमय्या सोबत राहुल नार्वेकर आहे, त्यानंतर अमित साटम आहे, या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे आता शिष्टमंडळ समोर जे दिसतंय इथे किरीट सोमय्याचं शिष्टमंडळ आहे, या गाड्यांमध्ये ते चाललेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती की हे ज्या पद्धतीनं शिष्टमंडळ आता किरीट सोमय्यांची भेट घेणार आहे। इथे आता आपण खास करून केंद्रीय गृह सचिवांच्या जे मंत्रालय आहे नॉर्थ ब्लॉकचं, त्या परिसरात पोहोचलेलो आहे। आता इथे सुरक्षा चौकशी सध्या सुरू आहे आणि चौकशीनंतर इथे सर्व नेते जे आहेत ते वरत जातील आणि यासाठीच वरच्या भागाला जर बघितलं आपण तर वरच्या भागाला हे केंद्रीय गृह सचिवांचं कार्यालय आहे। याच्यामध्ये जर बघितलं आपण या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर या गाडीमध्ये किरीट सोमय्या आहे, राहुल नार्वेकर आहे, अमित साटम आहे, या बाजूच्या गाडीमध्ये जात आहे आणि ते गाडी इथून सरळ ते समोर असलेल्या केंद्रीय गृह मंत्रालय आहे तिथे ते भेट घेणार आहे। सोबतच राष्ट्रपती शासन लागवण्या संदर्भात देखील चर्चा करणार असल्याची माहिती पुढे आली आहे आणि या संदर्भात एक पत्र देखील ते देवेंद्र फडणवीस यांचं देणार असल्याची माहिती पुढे आली आहे। त्यामुळे हे डेलिगेशन जे आहे, जे शिष्टमंडळ आहे मुंबई भाजपचं, ते आता खास करून रवाना होतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्त्वाचं आहे की हे या शिष्टमंडळाच्या सोबतच 4 आमदार आहेत आणि एक मुंबई महानगरपालिकेचं हे महानगरपालिकेचे नेते आहेत आणि सोबतच जे आमदार आहेत त्यामध्ये अमित साटम आहे, राहुल नार्वेकर आहे आणि इतरही नेते आहेत जे या पद्धतीने काही क्षणातच ते आता केंद्रीय गृह सचिवांची भेट घेणार। 10:15 वेळ त्यांना देण्यात आलेली आहे। यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केल्याची माहिती पुढे आलेली आहे। राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे आणि हे जर बघितलं आपण तर इथे हे शिष्टमंडळ आता पोहोचलेलं आहेत आणि याच्यात जर बघितलं तर या हे बाजूला दिसतंय हे साऊथ ब्लॉक आहे आणि साऊथ ब्लॉकच्या परिसरामध्ये हे शिष्टमंडळ पोहोचलेलं आहे। महत्त्वाचं म्हणजे या शिष्टमंडळासोबतच 4 आमदार आहेत आणि या खास करून जर बघितलं तर या सगळ्या मागण्यांवरती अतिशय महत्त्वाचं ठरतंय की या भेटीमध्ये एकतर या सगळ्यांमध्ये हे महत्त्वाचं हे असणार आहे की एक तर हे शिष्टमंडळ जे आहेत ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन काय मागणी करतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे आणि हे शिष्टमंडळ आता केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परिसरात पोहोचलेलं आहे आणि हे सगळे नेते जे आहेत ते जात आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती एक तर बघितलं आपण तर हे सर्व शिष्टमंडळ जात आहे। विशाल, एक अतिशय महत्त्वाचं म्हणजे या वारंवार या संदर्भात राष्ट्रपती शासनाच्या संदर्भात मागणी करण्यासंदर्भात विचारण्यात आलं होतं की या संदर्भात की राष्ट्रपती शासन जे आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती लावण्यात येणार आहे का? कारण की ज्या पद्धतीनं किरीट सोमय्या यांच्यावरती हल्ला करण्यात आला होता, त्यांना झेड सुरक्षा असल्यानंतरही, आणि हे असं असताना यामध्ये जर बघितलं तर विशाल हे महत्त्वाचं असणार आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता केंद्रीय गृह सचिव काय सूचना करतात, कारण की त्या आधारावर हे स्पष्ट होणार आहे की केंद्रीय गृह सचिवांचा जो आदेश आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे, कारण की देवेंद्र फडणवीस सोबत केंद्रीय गृह सचिवांनी सोबत देखील चर्चा करण्यात आली आहे। विशाल, यापूर्वी तू स्वतः किरीट सोमय्या यांच्याशी देखील बोलला, या शिष्टमंडळातल्या काही प्रतिनिधीशी देखील बोलला। आत्ताही या मुद्द्याला घेऊन म्हणजे त्यांच्या बैठकीमध्ये जेव्हा ते भेट घेत आहेत तेव्हा राष्ट्रपती राजवटीच्या मुद्द्याला घेऊन काही चर्चा करतील का? राष्ट्रपती आता अमित साटम बोलत आहोत, थेट त्यांच्याकडे जाऊया। डाऊन ऑफ कॉन्स्टिट्यूशनल मशिनरी ही निर्माण झालेली आहे, त्या संदर्भातला रिपोर्ट आम्ही सबमिट करणार। हल्ला झाला त्याचा व्हिडिओ पण दिला जाईल का? हल्ला झाला त्याचा व्हिडिओ या अख्ख्या देशाने आणि अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे आणि या सगळ्या अराजकतेचे एव्हिडन्सेस तुमच्यासारखे चॅनल्स
हे रोज या देशाच्या जनतेच्या समोर रोज दाखवत आहेत. याच्या व्यतिरिक्त वेगळा काही एव्हिडन्स देण्याची आवश्यकता नाही. किरीट सोमय्या देखील आता उतरलेले आहेत. किरीट भाई महत्वाचं म्हणजे जर बघितलं, हे नुकतंच अमित साठम यांनी वक्तव्य दिलेलं आहे आणि अमित साठमसह शिष्टमंडळ आता रवाना होत आहे महाराष्ट्राच्या जो महाराष्ट्रामध्ये परिस्थिती निर्माण झाली आहे या परिस्थितीवरती निर्णय घेण्याकरिता. एक अतिशय महत्वाचं म्हणजे जर बघितलं तर हे सगळे या सगळ्या ह्याच्यात जर बघितलं तर या ह्याच्यामध्ये किरीट सोमय्या घेणार आहेत आणि कुठेतरी त्या एक तक्रार त्यांच्या संदर्भात करण्याची असल्याची माहिती पुढे आलेली आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या पार्श्वभूमीवरती एकतर आधा डजन नेता विधायक यहाँ पर आए हैं। गृह मंत्रालय से हमारी प्रार्थना है कि जिस प्रकार से महाराष्ट्र में मुख्यमंत्री कार्यालय पुलिस का माफिया करके उपयोग करके एक अलग प्रकार का माफिया टेररिज्म खड़ा किया है, यहाँ से भेजे गए सीआईएसएफ के कमांडो पे हमले किए जाते हैं, सुरक्षित व्यक्तियों के जान लेने की धमकियां दी जाती है। मुख्यमंत्री का प्रवक्ता कहता है कोई भी राहुल नार्वेकर माझ्यासोबत आहेत. राहुल नार्वेकर सोबत जे चर्चा करण्याचा किरीट सोमय्या नुकतेच पोहोचलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती राहुल नार्वेकर सोबत चर्चा करू आपण. पण महत्वाचं म्हणजे इतरही नेते इथे पोहोचलेले आहेत. या सगळ्या याच्यामध्ये किरीट सोमय्या पोहोचलेले आहेत. एक संपूर्ण डेलिगेशन जात आहे. तो यहाँ से भागेंगे 4-5 लोग पकड़कर, दिल्ली में उठेंगे, महाराष्ट्र को बदनाम करेंगे. ये तमाशा बना रखा है लोगों ने. चलो धन्यवाद. संजय पांडे मदत करत नाहीये. संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत. संजय पांडे एक निष्पक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत, बरं का. त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप करू नयेत. आणि आता भाजपचं शिष्टमंडळ केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून गृह मंत्रालयात पोहोचलेलं आहे. किरीट सोमय्या यांच्यावरती पोलिसांच्या मदतीने शिवसैनिकांनी हल्ला केला असा एक आरोप त्यांनी जो काही केलेला आहे त्या विषयाला घेऊन ते गृह सचिवांशी चर्चा करतील. आणि यामध्ये वारंवार असं एकूण राजकीय वर्तुळात म्हणलं जाते की भाजप जाणीवपूर्वक राज्याला राष्ट्रपती राजवटीच्या दिशेने ढकलण्याच्या दृष्टीने म्हणून प्रयत्न करत आहे किंवा तशी मागणी करताना दिसत आहे. पण आता हे बघणं फार महत्त्वाचं ठरेल की आता या शिष्टमंडळाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा केली जाते. किरीट सोमय्या आणखीन काही मुद्दे त्या ठिकाणी मांडतायत का, कारण यापूर्वी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काही घणाघाती आरोप देखील केल्याचं आपण पाहिलं होतं. आणि हे आरोप करत असताना त्यांनी काही मुद्दे देखील स्पष्ट केलेले होते. त्यांनी स्पष्टपणे या ठिकाणी म्हणलेलं होतं की मी ज्यावेळेस पोलीस स्टेशनला पोहोचत होतो त्यावेळी 70 ते 80 शिवसैनिक अचानक बाहेर कसे काय जमा झाले पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि पोलिसांच्या मदतीने माझ्यावरती हा सगळा हल्ला करण्यात आला असा देखील युक्तिवाद किंवा आरोप त्यांनी त्या ठिकाणी केलेला होता. जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, काय अपडेट? नुकतंच शिष्टमंडळ जे आहे भारतीय जनता पक्षाचं जे मुंबई भाजपचं शिष्टमंडळ आहे ते समोर जे गृहमंत्रालय दिसतं या गृहमंत्रालयात पोहोचलेले आहेत. आणि हे सगळे शिष्टमंडळ जे आहे हे काही क्षणातच आता त्यांना 10 वाजून 15 मिनिटाची वेळ मिळाली आहे. काही क्षणातच ते केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतील. अजय कुमार भल्ला. एक प्रकारे किरीट सोमय्या यांनी आरोप लगावले आहे की झेड सुरक्षा असताना देखील ज्या पद्धतीनं शिवसैनिक हे हल्ला करतात, शिवसैनिक हल्ला केल्यानंतर त्या संदर्भात कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाही अशा प्रकारचा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यावेळेस ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे या सगळ्या पार्श्वभूमीमध्ये जे मुंबईचे पोलीस आयुक्त आहे यांना देखील सस्पेंड करावं अशा प्रकारची मागणी देखील ती करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यांचं निष्कासन करावं. सोबतच जर बघितलं आपण मुंबई पोलीस किंवा या सगळा जो हल्ला झाला या हल्ल्याची चौकशी एका इंडिपेंडेंट एजन्सीद्वारे करण्यात यावी अशी देखील मागणी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण की महाराष्ट्र सरकारच्या कुठल्याही चौकशीवरती विश्वास नसल्याचं स्पष्टपणे खासकर किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे, दावा केला आहे की वारंवार माझ्यावरती हल्ले होते. हा तिसरा हल्ला, यापूर्वी वाशिममध्ये एक हल्ला झाला होता, त्यानंतर पुण्यामध्ये हल्ला झाला होता आणि आता तिसरा जो हल्ला आहे तो मुंबईमध्ये झालेला आहे. काही कारणास्तव प्रशांतचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण भाजपचं शिष्टमंडळ जे ते झालेल्या एकूण हल्ल्याच्या मुद्द्याला घेऊन किंवा राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्याला घेऊन केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून नवी दिल्लीत दाखल झाले. केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये ते गेल्याचं कळतंय आणि तिथे अर्थात केंद्रीय गृह सचिवांची भेट घेऊन ते चर्चा करणार आहेत. यापूर्वी म्हणजे जसं आपल्याला कळतंय की हे शिष्टमंडळ जाण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली. एकूणच राज्यात ज्या काही घडामोडी घडलेल्या त्याबद्दलची माहिती देऊ केली आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की किरीट सोमय्या यांच्यावरती झालेल्या हल्ल्यानंतर भाजप नेते प्रचंड संतप्त असून या विषयाला घेऊन त्वरित काहीतरी चौकशी समिती लावली जावी किंवा चौकशी केली जावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. त्यामुळे आता बघूयात की भाजपच्या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर नेमकं काय घडतंय. पण एकूणच यापूर्वी ही पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केलेले आरोप जर आपण लक्षात घेतले तर त्यामध्ये बऱ्याच गोष्टी संतप्त भावनेने ते व्यक्त करताना दिसले. आणि आजही दिल्लीमध्ये गेल्यानंतर त्यांच्याबरोबर असणाऱ्या शिष्टमंडळातल्या सदस्यांनी त्याच प्रकारे भावना ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत. आणि दृश्य आपण बघतोय की गृह मंत्रालयामध्ये भाजपचं हे शिष्टमंडळ दाखल झालंय. आणि आता भाजप सेना संघर्ष जो आहे तो शिगेला पोहोचलाय, अर्थात तो दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलाय असं आपण म्हणूयात. बरं का, त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप करू नये. सोमय्यांवरील हल्ल्यावरनं भाजप आक्रमक झाली आणि भाजपने हा मुद्दा जो आहे तो थेट दिल्लीपर्यंत नेलेला आहे. केंद्रीय गृहसचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून भाजपचं शिष्टमंडळ तिथे दाखल झालं. ज्या शिष्टमंडळात मिहीर कोटेचा, राहुल नार्वेकर, त्याचबरोबर अमित साटम, किरीट सोमय्या आणि इतरही काही मंडळी आहेत जे ते भेट घेऊन घडलेला प्रसंग, नेमकं काय घडलं, कशा प्रकारे FIR जी आहे ती बदलण्यात आली, पोलीस आयुक्त पांडे हे सरकारच्या बाजूने कशा पद्धतीने काम करतायत याबद्दलचे आरोप त्यांनी यापूर्वी पत्रकार परिषदेत केलेले होते. जाऊयात पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याबरोबर आहेत. प्रशांत, महत्वाचा विशाल जर बघितला आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की थोड्याच वेळापूर्वी भारतीय जनता पक्षाचं शिष्टमंडळ जे आहे ती गृहमंत्रालयात पोहोचलेलं आहे आणि गृहमंत्रालयात पोहोचून ते शिष्टमंडळ पोहोचून एक प्रकारे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या सगळ्या पार्श्वभूमीवरती की संजय पांडे यांचं निष्कासन करण्यात यावं यासाठी इथे हे सगळं संपूर्ण मुंबई शिष्टमंडळ इथे आलेलं आहे. आणि या शिष्टमंडळ जर बघितलं अनिल साठम आहे, त्यानंतर राहुल नार्वेकर आहे, याशिवाय इतरही आमदार आहेत जे आमदार इथे एक प्रकारे मागणी करणार आहे की किरीट सोमय्या यांना झेड सुरक्षा असताना देखील ज्या पद्धतीने त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला, हल्ल्यामागे काय ज्या पद्धतीने हल्ल्यामधून एक प्रकारे थेट केंद्र सरकारला आव्हान देण्यात आलेलं आहे, त्या आव्हानाचा संदर्भात आता केंद्रीय गृहसचिव काय निर्णय घेतात. कारण की केंद्र सरकारच्या वतीने किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, असं असताना देखील त्यांच्यावरती हल्ला का झाला या संदर्भात एक चौकशी समिती देखील स्थापन करण्याची मागणी करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे की या शिष्टमंडळाला काय आश्वासन मिळतं. विशाल, बरोबर, या शिष्टमंडळाला नेमकं काय आश्वासन मिळतं. पण यापूर्वी आपण जर पाहिलं तर किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केलेले आहेत त्यातले सबंध मुद्दे ते या ठिकाणी मांडू शकतात का, किंवा इतरही काय मुद्दे या ठिकाणी चर्चेतनं समोर येतील असं वाटतं का? विशाल, जर बघितलं तर देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अतिशय महत्त्वाचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि अमित शहांसोबत चर्चा करून त्यांनी काय मागण्या आहेत हे देखील राज्य सरकारच्या वतीने किंवा खास करून भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाच्या वतीने करण्यात आलेलं आहे. केंद्र सरकार जर सुरक्षा पोहोचवते असं असताना देखील त्यांना कुठल्याही प्रकारचा ज्या पद्धतीने हल्ला झालेला आहे हा हल्ला एक प्रकारे यामागे आव्हान आहे असा देखील सवाल त्यांनी केलेला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती ही अत्यंत महत्त्वाचं आहे की आता शिष्टमंडळाला काय खास करून आश्वासन केंद्रीय गृहसचिवाच्या वतीनं देण्यात येते. साधारण किती वेळ ही बैठक, या बैठकीसाठी या चर्चेसाठी किती वेळ देण्यात आला याबद्दल काही कळू शकले का? विशाल, जर बघितलं साधारणतः 10:15 बैठकीला सुरुवात होणार आहे आणि बैठकीला सुरुवात झाल्यानंतर यातून कुठेतरी याच्यात काहीतरी निष्पन्न व्हावं या पद्धतीची ही बैठक असणार आहे. साधारणतः 35 मिनिटापर्यंत या बैठकीत चर्चा होईल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि या बैठकीच्या माध्यमातून जे सगळे आमदार आहेत ते देखील मागण्या करणार आहेत. या सगळ्या याच्यामध्ये जसं संजय पांडे जे मुंबईचे कमिशनर आहेत त्यांच्यावर देखील कारवाई करण्याची गरज आहे की त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कारवाई देखील केली नाही आहे. आणि सोबतच जर बघितलं आपण तर
गृहमंत्रालयाच्या वतीने मिळालेली सुरक्षा, त्या सुरक्षेच्या कमांडरवरती देखील हल्ला करण्यात आलेला आहे. शिवसैनिकांची जी हा हल्ला करण्याच्या पूर्वी त्यांनी हे स्पष्ट त्यांना माहीत आहे की यांना झेड+ असताना देखील त्यांना का हल्ला केला याचं उत्तर अजून मिळालं नाही. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहसचिव काय उत्तर देतात हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल. विशाल. प्रशांत, जसं तू म्हणालास की वेगवेगळे मुद्दे या बैठकीत चर्चेला समोर येऊ शकतात, पण यातनं केंद्र विरुद्ध राज्य असा पुन्हा एकदा, म्हणजे तसं बघायला गेलं तर पोलीस दल जे आहे ते सदरक्षणाय खलनिग्रहणाय या ब्रीद वाक्यानेच सर्वत्र काम करतं, पण आता केंद्र विरुद्ध राज्य असा एक संघर्ष या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू झालाय का? बरोबर आहे विशाल, आपण जे म्हणताय की केंद्र विरुद्ध राज्य सरकार हा संघर्ष गेल्या 2 वर्षापासून आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतो आणि पुन्हा एकदा त्याची मुहूर्तमेढ आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळाली आहे की केंद्र विरुद्ध राज्य सरकार, म्हणजे किरीट सोमय्या यांना केंद्र सरकार सुरक्षा देतं, सुरक्षा देतं आणि त्यांच्या जवानांवरती शिवसैनिक हल्ला करतात आणि त्यांचा दावा आहे की हे जर CCTV बघितले आणि CCTV जर बघितलं आपण या सगळ्या पार्श्वभूमीवरती तर हा करण्यात आला होता आणि कुठल्याही प्रकारचा अटकाव देखील पोलिसांनी केला नाही असाही आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सगळे आरोप केलेले आहे. पण आता यानंतर आता काय निर्णय होणार आहे हे महत्त्वाचं आहे की जी मागणी मुंबई भाजपच्या वतीने करण्यात आलेली आहे त्या याच्यामध्ये खास करून मागणी करण्यात आलेली आहे की एक निष्पक्ष चौकशी समिती स्थापन करावी. ती निष्पक्ष चौकशी समिती स्थापन होते का हे देखील महत्त्वाचं असणार आहे. विशाल, आपण हे दृश्य बघतोय की भाजपचं शिष्टमंडळ जे आहे ते थोड्या वेळापूर्वी केंद्रीय गृह सचिवांची भेट घेण्यासाठी म्हणून तिथे दाखल झालेलं आहे आणि ही भेट आता किती वेळ चालते हेही बघणं फार महत्त्वाचं ठरेल. या भेटीत नेमकी काय चर्चा होते याविषयी देखील किरीट सोमय्या आणि त्यांच्या शिष्टमंडळातील सदस्य बाहेरून आपल्याला माहिती देतील. या शिष्टमंडळामध्ये आमदार मिहिर कोटेचा, आमदार अमित साटम, त्याचबरोबर किरीट सोमय्या, आमदार राहुल नार्वेकर आणि इतरही मंडळी जी आहेत ती या बैठकीसाठी म्हणून तिथे गेलेली आहेत. असं देखील कळतंय प्रशांत की या बैठकीआधी देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी फोनवरनं चर्चा केली. प्रशांत, बरोबर आहे विशाल, जर बघितलं तर या बैठकीच्या आधी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांनी विस्ताराने चर्चा केल्याची माहिती पुढे आली आहे आणि सोबतच काय परिस्थिती आहे या परिस्थितीचा देखील आढावा याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि सोबतच एक पत्र देखील खास करून केंद्रीय गृह सचिवांना देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि ते पत्र घेऊन शिष्टमंडळ इथे आलेलं आहे. ते शिष्टमंडळ देखील एक पत्र देणार आहे की सोमय्या यांचं एक पत्र आहे सोबतच इतरही शिष्टमंडळातले जे नेते आहेत त्यांचंही पत्र आहे आणि सोबत देवेंद्र फडणवीस यांचं देखील पत्र आहे. या पत्रामध्ये देखील चौकशी समितीची मागणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे या पत्राच्या आधारावरती काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असेलच. पण सोबतच हा ज्या पद्धतीने एक प्रकारे या चौकशी समितीच्या माध्यमातून संजय पांडे यांचं निलंबन होतं का, कारण की ही प्रमुख मागणी असणार आहे संजय पांडेंच्या विरोधामध्ये की त्यांचं निलंबन करण्यात यावं. त्यावरती काय निर्णय घेतला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार, कारण सध्या संजय पांडे जे आहेत ते मुंबईचे आयुक्त आहेत आणि अशा वेळी ज्या पद्धतीने हल्ला झाला त्यामध्ये पोलिसांनी कुठल्याही प्रकारचा अटकाव केला नाही, कुठल्याही प्रकारे त्या शिवसैनिकांना रोखलं नाही असा देखील आरोप पत्रकार परिषद घेऊन किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्यामुळे त्या आरोपांच्या संदर्भात केंद्रीय गृह सचिव काय निर्णय घेतात, कारण की केंद्रीय गृह सचिवांच्या सूचनेनुसारच आणि खास करून जर बघितलं अमित शहा आणि केंद्रीय गृह सचिवांच्या सूचनेवरून किरीट सोमय्या यांना झेड दर्जाची सुरक्षा देण्यात आली आणि अशा VIP व्यक्तीवरती हल्ला झाल्यानंतरही पोलीस का हस्तक्षेप केला नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता उत्तर द्यावे लागणार आहे. याचमुळे एक प्रकारे चर्चा अशी आली की राज्य सरकारच्या वतीने देखील एक समिती या संपूर्ण हल्ल्याच्या संदर्भात स्थापन करण्यात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि या जी राज्याची समितीचा अहवाल असेल त्या अहवालाच्या आधारावरती निर्णय घेतला जाईल अशी ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे मुंबईमध्ये. पण दिल्लीमध्ये एकीकडे केंद्रीय गृह सचिवांची बैठक सुरू आहे, दुसरी दरम्यान या प्रकारची माहिती पुढे आलेली आहे. प्रशांत, आम्ही याबद्दलचे अपडेट घेण्यासाठी तुझ्याकडे येत राहू, पण यानंतर या महत्त्वाच्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.